नमस्ते, मी टेक्निशियन शुभांगी. जे रेल्वे स्टेशन तुम्ही पाहताय ते आहे भायखळ्याचं. मुंबई ते ठाणे ही 1853मध्ये जी पहिली रेल्वे सेवा चालू झाली त्याच्यामधलं पहिलं रेल्वे स्टेशन जे असेल ते आहे म्हणजे भायखळ्याचं. त्याच्यामुळेच ही हिस्टॉरिकल प्लेस आहे. 1853पासून हे रेल्वे स्टेशन चालू आहे आणि या रेल्वे स्टेशनच्याच बाजूला आमचं रेल्वे एम्प्लॉईजचं हॉस्टेल आहे आणि या रेल्वे स्टेशनपासून 20 मिनिटांच्या अंतरावर आमचं इन्स्टिट्यूट आहे. रेल्वे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठीचं जे इन्स्टिट्यूट आहे, जे वर्कशॉप देखील आहे, कारखाना सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचा कारखाना आहे, जिथे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट तयार होतात. तर हे 1911मध्ये स्थापन झालेला हा कारखाना आहे आणि इथेच याच्याच बाजूला इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून एम्प्लॉईज येतात ट्रेनिंग घेण्यासाठी. मग जबलपूर असेल, कोटा असेल, जयपूर असेल, भोपाळ असेल, महाराष्ट्रामध्ये नागपूर, सोलापूर, पुणे, भुसावळ, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून इथे एम्प्लॉईज ट्रेनिंग घेण्यासाठी येतात आणि या ट्रेनिंगचा कालावधी काहींचा 1 महिन्याचा असतो, काहींचा 2 महिन्यांचा असतो, तर काहींचा 1 आठवड्याचा देखील असतो. असे वेगवेगळे ट्रेनिंगचे पिरियड्स असतात आणि त्या कालावधीमध्ये जे देखील शिकवण्यात आलेलं आहे इन्स्ट्रक्टरकडून, वेगवेगळे 4-5 इन्स्ट्रक्टर असतात, त्यांना वेगवेगळे विषय दिलेले असतात. जे देखील ट्रेनिंग कोर्सचं नाव आहे त्यानुसार इन्स्ट्रक्टर शिकवत असतात त्याच्यामधल्या विषयांनुसार आणि त्यानंतर एक्झाम देखील घेतली जाते आणि ती पास होणं गरजेचं असतं. आता हे माझ्या पाठीमागं जे तुम्हाला दिसत आहे तो आहे वर्कशॉप कारखाना. याच्या इथे बऱ्यापैकी मराठीचा खूप वापर केला जातो. मराठी एम्प्लॉई खूप आहेत इथे आणि त्यांचं एंट्री करण्याचं ठिकाण देखील इन्स्टिट्यूटच्या जे खालचं फ्लोअर आहे किंवा तिथूनच ते एंट्री करतात. तिथेच त्यांची बायोमेट्रिक मशीन बसवलेली आहे आणि जेव्हा देखील एम्प्लॉईजला इथे व्हिजिट करायचं असेल, काही त्यांना प्रॅक्टिकल्स दाखवायचे असतील, ब्लॉक इन्स्ट्रुमेंटचे कशा पद्धतीने तयार होतं, रिले POH कशा पद्धतीने केले जातात, तेव्हा इन्स्ट्रक्टर स्वतः एम्प्लॉईजला, जे ट्रेनी एम्प्लॉईज आहेत त्यांना घेऊन जातात आणि व्हिजिट करवतात. त्यानंतर हे जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला छान पद्धतीने प्रॅक्टिकल करण्यासाठी एक छोटंसं रेल्वे लाईन किंवा गेट तयार केलेलं आहे. लोकेशन बॉक्स बसवलेले आहेत जेणेकरून तिथे लाईव्ह प्रॅक्टिकल पाहता येतील, करून पाहता येतील एम्प्लॉईजला. त्यानंतर इथे वेगवेगळ्या संघटनांकडून 8 मार्च महिला दिन एक दिवस न साजरा करता मार्च महिन्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी तो साजरा केला जातो आणि खूप उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळे खेळ घेतले जातात, छान खाऊ ठेवला जातो, नाश्ता ठेवला जातो, गिफ्ट्स ठेवले जातात. तर इथे सगळ्या कलर ड्रेसमध्ये जे तुम्हाला महिला दिसत आहेत त्या सगळ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या महिला वर्ग आहे आणि जे युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत ते सगळे ट्रेनीज आहेत, माझ्यासोबत असणारे एम्प्लॉईज आहेत. तर खूप उत्साहात हा महिला दिन वेगवेगळ्या संघटनांकडून, इथे युनियन्सकडून साजरा करण्यात येतो. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा.